नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या 10व्या धड्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये 7व्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. 7व्या पार्टमध्ये आपण सेकंड केस पाहणार आहोत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. डायपोलमुळे इक्विटोरियल पॉइंटवर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती तयार होते हे आपल्याला डायपोल मुवमेंट फॉर्मेशन झाल्यावर त्या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सेकंड केस या ठिकाणी कन्सिडर करत आहोत. केस सेकंड मध्ये ऍट ए पॉइंट ऑन द इक्विटोरियल लाईन मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. पहा, या पी पॉइंट काय दाखवलेला आहे, इक्विटोरियल पॉइंट आपण पी पॉइंट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. ए आणि बी हे दोन काय असतील, चार्जेस आहे. हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. सी हा त्याचा सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंट पासून इक्वली एल म्हणजे टोटल डिस्टन्स हे किती आहे, 2L एवढं डिस्टन्स आहे. टोटल डिस्टन्स इज 2L एवढं हे टोटल डिस्टन्स असेल. ए हा निगेटिव्ह चार्ज आहे, बी हा निगेटिव्ह चार्ज आहे. हा सेपरेटेड झालेला आहे आणि याला आपण लंब काढलेला परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर पॉइंट ऑफ ऍक्सियल लाईन. ऍक्सियल लाईनच्या सेंटर पॉइंट पासून जी काय जाणारी पॉइंट आहे, लाईन आहे, रेषा आहे, त्या रेषेवर आपण एक पॉइंट पी घेतलेला आहे. त्याला आपण इक्विटोरियल पॉइंट म्हणूया. या इक्विटोरियल पॉइंट पासून आपण पी आणि बी जॉईन केला, पी आणि ए जॉईन केला, म्हणजे हा काय तयार झाला, या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला. कोणता ट्रायंगल, ए बी पी आणि सी हा सेंटर पॉइंट आहे. आता या ठिकाणी -q चा चार्ज कसा आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन साइड आतल्या बाजूने आहे. तर बी ची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल, या दिशेने आहे, बाहेरच्या दिशेने आहे. हे आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दाखवलेली आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा वेक्टर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी Q आणि A ची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी रिझल्टंट R हा या दिशेने असेल आणि याचा अँगल, इथलचा अँगल जर का थीटा असेल, बी बिंदू पासून या ठिकाणी पी पॉइंट आपण काढलेला आहे. डायपोल मुवमेंटची ऍक्सियल लाईन आणि पी पॉइंट याला जॉईन केला, इथं जो अँगल तयार झाला हा अँगल थीटा असेल. मग हा अँगल थीटा असेल तर या ठिकाणचा सुद्धा अँगल किती येईल, हा थीटा एवढा अँगल येईल, रिझल्टंट अँगल. मग या ठिकाणी काय येईल, रिझल्टंट इक्विटोरियल पॉइंटचा आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढायचे ऍट अ पॉइंट ऑन द इक्विटोरियल लाईन. आपल्याला इक्वेशन्स या ठिकाणी लिहायचं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ए पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल, या पॉइंटवर इथं निगेटिव्ह चार्ज असेल, -q असेल, तर या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ए पॉइंटची किती देता येईल आपल्याला. हा चार्ज जर आपण कुठं ठेवलेला आहे, एअर मीडियम मध्ये ठेवलेला असेल तर 4πε0 येईल, -q आणि याच्यामधलं अंतर किती आहे, AP एवढं अंतर आहे, AP चा वर्ग आणि याची डायरेक्शन, युनिट वेक्टरची डायरेक्शन कुठे आहे, P टू E आहे. युनिट वेक्टरची डायरेक्शन अलॉंग PA. याला इक्वेशन 1 हे इक्वेशन्स आपल्याला लक्षात आलं. तसंच आता आपल्याला बी पॉइंट वरच आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. बी ची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 1/4πε0 कॉन्स्टंट आहे आणि मीडियमची परमिटिव्हिटी ε0 आहे. इथलचा चार्ज +q आहे आणि याचा अंतर आहे, काय आहे अंतर, BP एवढं अंतर आहे, BP चा वर्ग. कोणत्या दिशेने आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, PQ च्या दिशेने, म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग द PQ, PB नाही, PQ च्या दिशेने आहे. तर आउटवर्ड डायरेक्शन असल्यामुळे त्या ठिकाणचा युनिट वेक्टर आपण PQ लिहिला. याला इक्वेशन नंबर आपण 2 दिलं. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. पहिला आणि दुसरा आपण दोन्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढल्या. आता आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी P या ठिकाणी काढायची असेल
तर या दोघांचा व्हेक्टर समेशन येईल, याचा आणि याचा व्हेक्टर समेशन कुठे येईल, पी पॉइंट मध्ये त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल, व्हेक्टर समेशनची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला लिहिता येईल का, काढता येईल. त्या दोघांचा बेरीज करावी लागेल, ई ए आणि ई बी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट ए किती आहे, ऍट पॉइंट बी किती आहे. या ठिकाणी ई ए ची इंटेन्सिटी पॉइंट पी च्या ठिकाणी ई असेल, बी ची इंटेन्सिटी पॉइंट पी च्या ठिकाणी ई बी असेल. याचा व्हेक्टर समेशन आपल्याला काढता येईल. आता हे आपल्याला इक्वेशन 3 मध्ये दाखवलं, पण त्याला काय दाखवलेलं आहे, इक्वेशन नंबर 3, ई ए प्लस ई बी, याला इक्वेशन नंबर 3 दाखवलं. आता याच्यामध्ये आपल्याला एपी ची व्हॅल्यू, एपी चा वर्ग आणि बीपी चा वर्ग काढायचा आहे. एपी चा वर्ग आणि बीपी चा वर्ग काढायचा. हा त्रिकोण असेल तर या ठिकाणी इथून आपण सेंटर पॉइंट काढल्यामुळे या ठिकाणी 2 त्रिकोण तयार झालेले आहेत. कोणता त्रिकोण घेतला आपण, ए सी पी हा त्रिकोण जर का घेतला, या त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग एपी चा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग लिहिता येईल. एसी चा वर्ग अधिक पीसी चा वर्ग लिहिता येईल. एसी चा वर्ग अधिक पीसी चा वर्ग. एपी चा वर्ग मग काढता येईल आपल्याला. एपी चा वर्ग, एसी किती डिस्टन्स आहे, एल एवढं डिस्टन्स आहे, एल चा वर्ग. त्याच्यानंतर पीसी म्हणजे आर चा वर्ग, एल चा वर्ग अधिक आर चा वर्ग. तसंच आपल्याला बीपी चा वर्ग काय देता येईल, बीपी म्हणजे कोणता त्रिकोण घ्यावा लागेल आपल्याला, पीसीबी. या त्रिकोणामध्ये आपल्याला पीबी स्क्वेअर इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस पीसी स्क्वेअर, पीसीआर बीसी एल, एल आर प्लस एल स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, म्हणजे बीपी ची किंमत येऊन जाईल या ठिकाणी आली. या ठिकाणी बीपी स्क्वेअर ची किंमत या ठिकाणी आली, बीपी स्क्वेअर इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. म्हणजे एपी स्क्वेअर आणि बीपी स्क्वेअर या दोघांची किंमत सारखीच आहे, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ही किंमत आहे. आता आपल्याला या ठिकाणी आणखी 2 कंपोनंट या ठिकाणी रिझॉल्व्ह होतात. ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिझल्टंट काढतो, इट इज अ वेक्टर, आणि हे वेक्टर कंपोनंट या ठिकाणी रिझॉल्व्ह होतात. 2 कंपोनंट रिझॉल्व्ह होतील. हा या ठिकाणी काय होईल, असे 2 कंपोनंट या ठिकाणी रिझॉल्व्ह होईल. हा कंपोनंट आणि हा कंपोनंट रिझॉल्व्ह होईल. याचे 2 कंपोनंट या ठिकाणी रिझॉल्व्ह होतील. हे कंपोनंट कोणत्या दिशेने असतील, या दिशेने असतील, या दिशेने, या पीसी या दिशेने असतील, या दिशेने आणि या दिशेने असेल. परत याचा रिझल्टंट या दिशेने असेल. हा एक कंपोनंट तयार झाला, हा एक कंपोनंट तयार झाला. हा या क्यू डायरेक्शन आहे, हा ए डायरेक्शन आहे. इथं पी पॉइंट आहे आणि हे साइन कंपोनंट या ठिकाणी तयार होईल. हा साइन थिटा, इथं साइन थिटा, हा कॉस थिटा, इथं कॉस थिटा, इथं ही कॉस थिटा, हे थिटा, हे थिटा, थिटा अँगल तयार होईल. इथे थिटा असेल तर या ठिकाणी थिटा असेल. हा कंपोनंट इथलचा काय तयार होईल, कॉस थिटा, म्हणजे ऍडिशन होईल दोघांची, कॉस कॉस ची ऍडिशन होईल, म्हणजे रिझल्टंट कॉस थिटा. हा कंपोनंट याची बेरीज होईल. बाकी जे जे काही साइन थिटाचा जो कंपोनंट असेल, हा साइन थिटाचा कंपोनंट काय होईल, एक या दिशेने आहे आणि दुसरा काय असेल, इकडच्या दिशेने, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहे. त्यामुळे काय होईल, हे विरुद्ध दिशेचे कंपोनंट जे असतात ते आपण या ठिकाणी दाखवले, साइन थिटा आणि साइन थिटा. याची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे, परंतु याची मॅग्निट्यूड सारखी आहे. त्यामुळे हे काय करतील, साइन थिटा कॅन्सल होईल. हे काय होईल, कॅन्सल इच अदर, एकमेकांना काय करतील, हे कॅन्सल करतील. आणि रिमेनिंग कोणता राहील, फक्त कॉस कंपोनंट त्या ठिकाणी रिमेनिंग राहील. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे, पुस्तकामधल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा,
या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, रिमेनिंग कंपोनंट कोणता शिल्लक या ठिकाणी राहिलेला आहे, फिगर बी मध्ये या ठिकाणी दाखवलेला आहे। पहा फिगर बी दिसते का या ठिकाणी, क्लिअर इमेज पहा। या डायग्राम मध्ये फक्त ई ए आणि ई बी कॉस थिटा हे दोनच कंपोनंट या ठिकाणी शिल्लक राहतील। एक ई ए चा आणि दुसरा ई बी चा कंपोनंट त्या ठिकाणी काय राहील, शिल्लक त्या ठिकाणी राहील। ही आकृती पहा, या आकृतीमध्ये दिसेल तीच आकृती मी बोर्डावर या ठिकाणी दाखवलेली आहे। या पद्धतीने आपल्याला दोन कंपोनंट, कोणते कंपोनंट कॅन्सल करत होतात, साइन कंपोनंट त्या ठिकाणी कॅन्सल होतात आणि रिमेनिंग कॉस कंपोनंट त्या ठिकाणी शिल्लक राहतील। मग आता आपल्याला हे दोन कंपोनंट शिल्लक राहत असतील तर आपल्याला काय लिहिता येते, ई इक्विटोरियल बरोबर काय लिहिता येते, आणि ई ए आणि ई बी याची किंमत टाकल्यावर आपल्याला इक्वेशन्स काय मिळतात पहा। एपी स्क्वेअर आणि बीपी स्क्वेअर याची किंमत काय आलेली आहे, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ही किंमत त्या ठिकाणी आलेली आहे। ही किंमत टाकल्यावर आपल्याला इक्वेशन्स काय मिळते, ई ए आणि ई बी याला आपण इक्वेशन नाव देऊ। आता ही किंमत आपण याच्यामध्ये टाकूया, या इक्वेशन मध्ये टाकूया। काय किंमत येईल, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, याला इक्वेशन नंबर किती झालं, हा 4, आणि याला इक्वेशन नंबर देऊया 5। बीपी ची किंमत आपण याच्यामध्ये टाकूया, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, ही किंमत आपण त्या इक्वेशन मध्ये टाकली, त्याला इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 दिलं। आता आपल्याला ई इक्विटोरियलचं इक्वेशन आलेलं आहे, हे पहा, हे इक्वेशन आलेलं आहे, मिटवलं, या ठिकाणी काय येईल, हे इक्वेशन येईल ई इक्विटोरियल, ई ए प्लस ई बी। आता हे ई ए प्लस ई बी आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला इक्वेशन्स ते पाहूया। या ठिकाणी ई ए आणि ई बी, आता वरच्या आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी काय असेल, ई ए ची किंमत निगेटिव्ह आहे, मायनस आहे, इथं प्लस आहे, याला जर आपण मॉड व्हॅल्यू केली तर काय होईल, ई ए बरोबर निगेटिव्ह साइन निघून जाईल, 1/4 पाय ऑप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हे राहील की नाही। तसंच ई बी बरोबर काय राहील, या ठिकाणी 1/4 पाय ऑप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर। पहा, या दोन्ही इक्वेशन कडे पहा, या दोन्ही इक्वेशन सारखेच असतील, म्हणजे ई ए आणि ई बी ची व्हॅल्यू काय असेल म्हणून लिहिता येईल, या ठिकाणी देअरफोर काय लिहिता येईल, देअरफोर मॉड व्हॅल्यू ई बरोबर मॉड व्हॅल्यू ई बी बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, 1/4 पाय ऑप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, याला इक्वेशन नंबर 6 दे, इक्वेशन नंबर 6 दे, हे मिटवून टाकतो। लक्षात आलं तुमच्या, आता या ठिकाणी या इक्वेशन्स मध्ये आपण सबस्टिट्यूशन केलं आणि इक्वेशन 6 आलं। आता आपण या ठिकाणचा जो विचार केला ते कॉस कंपोनंट त्या ठिकाणी राहतील, हा ई बी कॉस थिटा आणि हा ई ए कॉस थिटा। मग या दोघांची बेरीज म्हणजेच काय, ई इक्वेटोरियल पॉइंटचा काय येईल, मॉड व्हॅल्यू ई ए cos theta plus EB
कॉस थीटा. 6 इक्वेशन 6 वरून आपल्याला EA आणि EB ची किंमत काय लिहिता येते? ई इक्वेटोरियल बरोबर याला काय लिहिता येते? मॉड ऑफ EA कॉस थीटा प्लस EB ला काय लिहिता येते? EA बरोबर EB आहे म्हणजे परत त्याला काय लिहिता येते? EA कॉस थीटा. EA कॉस थीटा. इक्वेटोरियल बरोबर काय लिहिता येईल? EA काय होईल? 2 EA होईल कॉस थीटाला कॉस थीटा. याला इक्वेशन नंबर आपण 7 दिले. इक्वेशन नंबर 7 आलं. इक्वेशन 7 मध्ये EA ची किंमत टाकून द्या. फक्त या ठिकाणी काय करायची? EA ची किंमत टाकूया आणि कॉस थीटा कसा काढता येईल ते पाहूया. आता कॉस थीटा कसा काढता येईल? इक्वेशन 7 लक्षात आलं तुमच्या. परत आता कॉस थीटा कसा काढायचा या ठिकाणी पहा. कॉस थीटा ही जर थीटा असेल तर कॉस थीटा बरोबर कोणत्या त्रिकोणामध्ये? PCB मध्ये. ट्रायंगल PCB मध्ये कॉस थीटा इक्वल टू CB डिवाइडेड बाय PB. CB डिवाइडेड बाय PB. आपल्याला काय काढायचं आहे? CB डिवाइडेड बाय PB. आपल्याला कॉस थीटा काढायचा. CB काय दिलेला आहे? CB काय दिलेला आहे? या आणि PB ची किंमत काय दिलेली आहे? PB स्क्वेअर इक्वल टू काय दिलेला होता? आणि PB काय दिलेला आहे? अंडर रूट ऑफ L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर आहे का? याला इक्वेशन नंबर 8 दिलं. पुट व्हॅल्यू ऑफ 6 and 8 6 आणि 8 ची किंमत टाकूया. पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 6 and 8 पा. इक्वेशन 6 आणि 8 इन इक्वेशन 7 मध्ये टाकू. 2 EA ची किंमत टाकूया आणि कॉस थीटा ची किंमत टाकूया. कॉस थीटा ची किंमत L डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर ही किंमत त्याच्यामध्ये टाकून देऊया. म्हणजे अर्थातच आपल्याला काय मिळेल? इक्विटोरियल पॉइंटची आपल्याला त्या ठिकाणी किंमत मिळेल. पहा किंमत टाकूया या ठिकाणी. इक्विटोरियल बरोबर 7 मध्ये किंमत टाकायची आहे. इक्वेटोरियल बरोबर काय लिहिता येते? 2 ला 2. EA ची किंमत काय येईल? EA ची किंमत Q डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर आणि कॉस थीटाची किंमत टाकूया या ठिकाणी. हे मिटून टाकतो. कॉस थीटाची किंमत टाकून द्या या ठिकाणी इक्वेशन मध्ये. कॉस थीटाची किंमत काय आलेली आहे? इनटू कॉस थीटाची किंमत L डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. आली का किंमत? ही किंमत त्या ठिकाणी टाकल्यावर आपलं इक्वेशन या ठिकाणी तयार झालं.
या इक्वेशन मध्ये आपण 2 पण आलेला आहे इक्वेशन मध्ये पहा. परत आता या इक्वेशनला आपण वर या ठिकाणी लिहूया खालचं इक्वेशन्स. आता याला रिअरेंज करूया या इक्वेशनला. या इक्वेशनला आपण रिअरेंज करूया. पहा इक्वेटोरियल बरोबर आहे. हे 2q into l म्हणजेच काय येईल p येईल 2l into q मोमेंटम डिवाइडेड बाय 4 pi epsilon 0 l square r square आणि अंडर रूट ऑफ l square प्लस r square. हे इक्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता याच इक्वेशनला आपल्याला कसं लिहिता येईल. p equal to 4 pi epsilon 0 l square r square. याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1/2 आहे. 1 + 1/2 काय लिहिता येते 2 + 1 म्हणजेच काय येईल 2 × 1/2 म्हणजेच 3/2 म्हणजेच लिहिता येईल l square प्लस r square याचा पॉवर 3/2. हे झालं इक्वेटोरियल पॉइंटचं इक्वेशन. इक्वेटोरियल पॉइंटचं इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडलं. दिस इज अ इक्वेशन ऑफ इक्वेटोरियल. हे इक्वेशन्स होईल इक्वेटोरियल पॉइंट्स आपण इक्वेशन या ठिकाणी काढलेलं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली आहे. त्याला आपण इक्वेटोरियल पॉइंटचे आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतो. या इक्वेशनद्वारे आपल्याला इक्वेटोरियल पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला काढता येते. आता या इक्वेशन मध्ये जर का आपण पहा या इक्वेशन मध्ये l इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड विथ r. मग काय होईल l स्क्वेअर आणि r स्क्वेअर. सो l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर इज नियरली इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला r स्क्वेअर. याच्यामध्ये किंमत टाका काय होईल इक्वेशन इक्वेटोरियलचं इक्वेशन काय होईल p वेक्टर आहे p इक्वल टू 4 pi epsilon 0 काय होईल हा r square to the power 3/2. हा 2 गेट कॅन्सल. काय राहील मग r³ राहील. काय राहील या ठिकाणी r³ राहील. म्हणजेच इक्वेटोरियल पॉइंटचं इक्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी ही मॉडिफाईड इक्वेशन म्हणतो आपण. इक्वेशन दिस इज कॉल्ड अ मॉडिफाईड इक्वेशन्स. that modified equation of electric intensity at equatorial point is equal to 1/4 pi epsilon 0 p divided by r cube. असं इक्वेशन आपल्याला काढता येते. ज्या वेळेस l हा डिस्टन्स याचं l प्लस r स्क्वेअर हे जर का r स्क्वेअर असेल, l खूप लहान असेल r पेक्षा, तर आपल्याला याला सबस्टिट्यूट करता येते नियरली r स्क्वेअर. म्हणजे हे इक्वेशन मॉडिफाईड होईल या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. आणि हे इक्वेशन म्हणजेच काय असेल इक्वेटोरियल पॉइंटचं त्या ठिकाणचं इक्वेटोरियल पॉइंटचं इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. अशा पद्धतीने आपण दोन्ही केसेस पाहिलेले इक्वेटोरियल आणि ॲक्सियल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ॲक्सियल पॉइंट आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट द इक्वेटोरियल
व्हाईट मध्ये. दोन्ही इक्वेशन मध्ये काय फरक आहे? इक्विटोरियल पॉइंटचं जे काही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती फक्त P डिवायडेड बाय 4πε0 आणि E इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पहा दोन्ही केस मध्ये आपण पाहिलेलं आहे. पण या दोन्ही केसच्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये काय फरक दिसेल? परत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी इक्वेशन्स मांडूया. दोन्ही इक्वेशन्स केस नंबर 1 चा आणि केस नंबर 2 चा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट ऍक्सियल पॉइंट. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍक्सिस वर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल? डायपोलनं तयार केलेली 2p डिवायडेड बाय 4πε0 r⁻³ आणि E इक्वेटोरियल पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बरोबर P डिवायडेड बाय 4πε0 r⁻. हे दोन्ही इक्वेशन्स वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. इक्वेटोरियल पॉइंट आणि ऍक्सियल पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पहा. याच्यामध्ये दोन याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कोणत्या याची तुम्हाला लार्ज दिसेल आणि कोणत्या याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्मॉल असेल हे इक्वेशन वरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दोन्ही पॉइंट जे आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. पहिल्या पॉइंट आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी केस नंबर 1 मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 2p 4πε डिवायडेड बाय r³ हे ऍक्सियल पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आलेली होती. तर इक्वेटोरियल पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आलेली आहे p डिवायडेड बाय 4πε0 r³. p म्हणजेच काय? p म्हणजेच काय? डायइलेक्ट्रिक मुवमेंट, डायपोल मुवमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असं म्हणतो. p काय आहे? वेअर p काय आहे? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट त्यालाच आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असं म्हणतो. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट किंवा डायपोल मुवमेंट p असं त्याला म्हणतो. आणि इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट p बरोबर काय लिहिता येईल? p बरोबर q × 2l. हे आपण पाहिलेलं आहे आताच्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आता पाहूया पुढचा पार्ट आपण त्या ठिकाणी पाहूया नेक्स्ट पार्ट.